आणि हो, कधी नाशिकला गेलात तर फक्त सुलालाच नाही तर साधनाला पण भेटून या, नाहीतर ती नाराज होईल. कारण हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ मी बनवलाय फक्त आणि फक्त मिसळप्रेमींसाठी. हे हॉटेल मला पर्सनली खूप आवडलं आणि यांचा लिमिटेड मेन्यू, कारण त्यांनी क्वालिटीवरती फोकस केला होता. आणि मी ऑर्डर केली होती चुलीवरची मिसळ. ॲज युजल पुण्यात मला मिसळमध्ये कधीच मटकी दिसली नाही, त्यामुळे मी सेपरेट मटकी ऑर्डर केली होती. पण तुम्ही बघू शकता इथे मिसळमध्येच कितीतरी मटकी आली आहे आणि ही सेपरेट ऑर्डर केलेली. तर इथले पावसुद्धा तुपात गरम केले होते, खरपूस मस्त. 2-3 पावातच माझा टमी फुल झाला. पुण्यात पाव गरम करून द्या म्हटलं की एक्स्ट्रा पैसे घेतात ते ठीक आहे, पण ते बटर काहीतरी लावून पार पाव चपटे करून टाकतात. आणि ही चुलीवर बनवलेली स्पेशल त्यांची आईस्क्रीम, याची टेस्ट युनिक होती. मला असं सांगता येत नाही आहे, पण दिवस मार्गी लागला. आणि हे फ्रेश ताक, फ्रेश सोलकढी, अशा फूडसाठी एक दिवस डाएट मोडलेला चालतो. तर हे महाराष्ट्रीयन पद्धतीची बैठक पद्धत आणि इथली जी वाईब होती ना ती खूपच डिफरंट होती. साधना हॉटेल आहे हे नाशिकमधलं. इथे कधी आलात तर नक्की विजिट करा. आणि हे जे काही केलं होतं ना हँडवॉशसाठी, ते भारी होतं. म्हणजे फोटोशूटसाठी वेगळा कॉर्नर, जणू काही सहलीला चालू आहे आपण. तर हा व्हिडिओ तुमच्या मिसळप्रेमींना लवकरात लवकर शेअर करा, सेव्ह करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. गाडी काढा, थेट नाशिकला जा. नाशिकचं वातावरणसुद्धा खूप मस्त झालं आहे आता. आणि गेलात तर मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.